एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन वेगवेगळे न्याय देण्यात आलेले आहेत। प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली, पण नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्यात आलेली आहे। शिंदेंकडून दोन वेगवेगळे न्याय का असा सवाल आता विचारला जातोय। प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली, मात्र नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी नाकारल्यानंतर आता नाराजीचा सूर या ठिकाणी पाहायला मिळतोय। उमेदवारीसाठी भाजपात इच्छुकांकडून जीव देण्याचीही आता तयारी। छत्रपती संभाजीनगरामध्ये इच्छुकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। आयरामांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत नाराज झालेले आहेत। पक्षनेत्यांना जाब विचारण्यासाठी आता आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे। अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, मात्र इच्छुक उमेदवार नाराज आहेत। उमेदवारी अर्ज न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येते। आयरामांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत नाराज झाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या कार्यालयाबाहेर इच्छुकांची गर्दी, मात्र उमेदवारी अर्ज न मिळाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येते। आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात येतोय। महत्त्वाची बातमी आता समोर येते। देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांना फोन केल्याची माहिती। आत्ताच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची बातमी। जागा वाटप लवकर पूर्ण करण्याची विनंती करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांना फोन केलेला आहे। जागा वाटपावर लवकर या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी विनंती आता करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालं, माझं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, उदय सामंत प्रभारी यांच्याशी सर्वांशी बोलणं झालं। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहे। चेतन, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी रामदास आठवले यांना फोन केलेला आहे। जागा वाटपासंदर्भात विनंती करण्यात आली आहे। निश्चित नीलम, आपण सकाळीच बातमी दिलेली होती। भाजप 137 जागांवर लढतंय मुंबईमध्ये आणि त्यापैकी 135 एबी फॉर्म वाटण्यात आले, मात्र 2 एबी फॉर्म वेटिंगवर ठेवण्यात आलेले होते। आणि या संदर्भात खात्रीलायक माहिती मिळते की हे 2 एबी फॉर्म आहेत ते रिपाईसाठी ठेवण्यात आलेले आहेत। रिपाईने कमळावरती लढावं असं भाजपचं म्हणणं होतं, मात्र रिपाईला 2हून अधिक जागा हव्यात आणि रिपाई आपल्या चिन्हावर लढू इच्छितो असा पवित्रा रिपाईने घेतलेला होता। म्हणून शेवटी आता मनधरणी करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवले यांना फोन केलेला आहे आणि जागा वाटपाचा तिढा आहे तो लवकर पूर्ण करावा अशी विनंती केलेली आहे। त्यामुळे रामदास आठवले आणि रिपाई आता काय भूमिका घेते याकडे आपलं लक्ष असेल, कारण या 2 जागांवरती आता रिपाई लढताना कमळाच्या चिन्हावर लढणार की रिपाई स्वतंत्रपणे आपल्या चिन्हावर लढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट, रिपाई महायुतीमध्ये कायम राहणार की रिपाई महायुतीची साथ सोडणार याकडे आपलं लक्ष असेल। जी नक्कीच। या किती जागांवरती रिपाई आणि रामदास आठवले यांच्याकडून मागणी करण्यात आली होती? अवघे 2 जागा या ठिकाणी भाजपाकडून देण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे कमळावरती निवडणूक लढवण्यासंदर्भात सांगण्यात येत आहे। निश्चितच नीलम, याआधी विधानसभेमध्ये सुद्धा एका जागेवरती रिपाईने आपली उमेदवार दिलेले होता, मात्र हा उमेदवार कमळ चिन्हावर उभा होता। यावेळी मात्र 10 ते 12 जागा मुंबई महापालिकेमध्ये आपल्याला हव्यात अशी मागणी रिपाईने केलेली होती आणि शिवसेना भाजपच्या काल रात्री झालेल्या जागा वाटपामध्ये 90 जागा शिवसेनेने घेताना 137 जागा भाजपला दिल्या। मात्र या 137 मधूनच आपापल्या मित्रपक्षांना जागा वाटप करावं असं शिवसेनेने अट ठेवलेली होती। त्यामुळे आता 140हून अधिक जागा लढू इच्छिणाऱ्या भाजपला कुठेतरी आधीच 137 जागांवरती समाधान मानावं लागलं आणि म्हणून आता 3 ते 4 जागांच्या ऐवजी अवघ्या 2 जागा रिपाईला आता देण्याची इच्छा भाजपने व्यक्त केलेली आहे। परिणामी रिपाईकडून मात्र अद्यापही आणखी 2 जागांची मागणी केली जात आहे। त्यामुळे भाजप आता मागे हटणार की 2 जागांवरतीच रिपाईचं समाधान मानावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण अर्ज भरायला आता अवघे 4 तास शिल्लक राहिलेले आहेत। मुंबईमध्ये अर्ज भरण्यासाठी 5 वाजेपर्यंतची मुदत आहे। तत्पूर्वी रिपाईची मनधरणी भाजप काढतंय का याकडे आपलं लक्ष असेलच। मुख्यमंत्र्यांनी गेलेल्या फोन नंतर आता रिपाई काय भूमिका घेत आहेत हे पाहणं मात्र महत्त्वाचं असेल। जी नक्कीच, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठीच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे। पुण्यामध्ये महायुतीतच आता लढणार असल्याचं विजय शिवतारे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। अर्ज माघारी घेण्यावेळी वेगळंच चित्र पाहायला मिळणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। पुण्यामध्ये महायुतीतच लढणार असल्याचं विजय शिवतारे यांच्याकडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे।
पुण्यामध्ये या ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळतोय। याआधी पत्रकार परिषद घेऊन महायुती तुटली असं सांगण्यात येत होतं, युती तुटली असं सांगण्यात येत होतं। माझं मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालं, माझं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, उदय सामंत प्रभारी यांच्याशी सर्वांशी बोलणं झालं। आणि आता मग वेळ कमी असल्यामुळे फॉर्म भरू द्या आणि उद्या फॉर्म भरल्यानंतर जे 2-3 दिवसाचा वेळ आहे त्या वेळेमध्ये एकमेकांशी चर्चा करून याच्यातून मार्ग निघेल आणि योग्य असा मार्ग निघेल म्हणून आम्ही सर्व जेवढे उमेदवार आहेत त्या लोकांना आता सध्या फॉर्म्स देत आहेत आणि सर्वांना हे सांगितलेलं आहे उद्या मुंबईमधून जे जे आदेश येतील मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे त्यानुसार आपल्याला ज्यांना ज्यांना सांगेल त्यांनी ते फॉर्म विड्रॉ करायचे। युती तुटलेली नाही, युती तुटलेली नाही असं आता या ठिकाणी शिवतारे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठीच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला पाहायला मिळतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।